1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विना अनुदानित अंशतः अनुदानित कर्मचारी यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू केल्याचं दोन्ही सभागृहामध्ये जाहीर केलं। यानंतर विद्याभवन मुख्याध्यापक संघ इथं एकत्र येत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन बी.जी. काटे, शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांची उपस्थिती होती। हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक आजी-माजी खासदार, आमदार, कृती समितीचे कार्यकर्ते, जुनी पेन्शन समन्वय समिती आणि महाराष्ट्रातील शासकीय, निमशासकीय संघटनांनी आंदोलन केल्याचं अनेकांनी यावेळी सांगितलं। जुन्या पेन्शनसाठी सातत्यानं पाठपुरावा केल्याबद्दल आमदार सतेज पाटील आणि शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या नावाचा जयघोष यावेळी करण्यात आला। माननीय बंटी पाटील साहेबांचा माननीय बंटी पाटील साहेबांचा जय हो। माननीय बंटी पाटील साहेबांचा जय हो। शिक्षक मतदारसंघातील आमदार माननीय श्री जयंत आसगावकर सरांचा जय हो। पुणे शिक्षक मतदारसंघातील शिक्षक आमदार माननीय श्री जयंत आसगावकर सरांचा जय हो। आमदार आसगावकर सरांचा जय हो। आमदार आसगावकर सरांचा जय हो। यावेळी विविध संघटना, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लवकरच सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार जयंत आसगावकर यांनी दिली। या लढ्याला एक चांगलं बळ देण्यासाठी पेन्शन विरोधी पहिला मोर्चा कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला गेला। त्यानंतर राज्यभर मोर्चे झाले आणि यातूनच मग त्या ठिकाणी सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली गेली आणि त्या समितीनं त्या ठिकाणी सगळा अभ्यास करून या ठिकाणी या कर्मचाऱ्यांच्या बाबतचे काही निर्णय घेतले गेले। मग त्या संदर्भात 7 दिवसाचा संप झाला होता। त्यावेळी संप बंद म्हणजे संपवण्यासाठी त्या ठिकाणी शासनाकडून काही आश्वासनं दिली गेली होती की लवकरच याबाबत आम्ही सकारात्मक धोरण पत्करू, परंतु त्या ठिकाणी कुठलाही निर्णय न झाल्यामुळे परत त्या ठिकाणी मध्यवर्ती संघटनेनं बंदची हाक पुकारली। मोठा भव्य असा नागपूरमध्ये मोर्चा आयोजित केला आणि मग त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यासमवेत त्या ठिकाणी विश्वास काटकर असतील, बाकीचे त्यांच्या मध्यवर्ती संघटनेचे सगळे पदाधिकारी असतील यांच्यासमवेत बैठक झाली। त्या बैठकीलाही आम्ही आमदार सगळे उपस्थित होतो आणि त्या ठिकाणी मग मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पेन्शनमध्ये वाढ देण्यात येईल अशा प्रकारची त्या ठिकाणी घोषणा केली आणि खऱ्या अर्थानं आज तिची माहिती देण्यासाठीच म्हणा किंवा एक कृतज्ञता सोहळा म्हणून आज या ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित केला गेला। ज्या दिवशी म्हणजे आदेश निघेल त्यावेळी आम्ही भव्य असा, कारण यासाठी सगळ्याच माजी आजी आमदारांचे सहकार्य लाभलेलं आहे। या सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आम्ही आयोजित करणार आहोत, कारण सगळ्यांचं जे योगदान याच्यामध्ये लाभलेलं आहे त्या सगळ्यांच्या कृतज्ञतेतून आपल्याला म्हणजे ऋणातून मुक्त व्हायचं आहे। त्यामुळे एक चांगला कार्यक्रम आम्ही भविष्यामध्ये नक्की घेणार आहोत। या प्रसंगी शिक्षक व्यासपीठ अध्यक्ष एस.डी. लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन बी.जी. काटे, व्हाईस चेअरमन बी.जी. बोराडे, व्ही.जी. पोवार, खाजगी प्राथमिक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती राज्य कार्याध्यक्ष बाबा पाटील, के.बी. पोवार, खंडेराव जगदाळे, डी.एस. पाटील, विलास साठे, सुरेश संगपाळ, सुदेश जाधव, श्रीधर गोंधळी यांच्यासह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते।